नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर चला, आज मी चाललेले आहे फिरायला. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि फिरण्याचा दिवस. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी कुठं चाललेले आहे ते तुम्हाला नक्की समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. तर मी चाललेले आहे गड किल्ले चढायला, ट्रॅकिंग करायला. आणि माझा पहिलाच ट्रॅक आहे, त्याच्यामुळं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुमच्यासाठी की मला किल्ला चढणं झालं की नाही ते बघण्यासाठी. तर बघा, आरतीनं माझ्या मैत्रिणीनं 2 स्टॉप ठेवले होते. ज्यांना जिकडं जवळ पडेल त्यांनी तिकडं पोचायचं म्हणून, सकाळ सकाळ 4:30 ते 4:45च्या दरम्यान. तर मला ह्या दुसरा स्टॉप जवळ होता, त्याच्यामुळं मी चांदणी चौकामध्ये गेले आदित्याला घेऊन आणि 5-10 मिनटं वाट बघितली बसची. तोपर्यंत आम्ही गप्पा मारल्या, आमची ओळख करून घेतली, तुम्ही कुठून आला, मी कुठून आले. त्याच्यानंतर बसमध्ये चढलो आम्ही. आदित्याला बाय बाय केला, आदित्य घराकडं आला. आणि पहिल्यांदाच त्या एरियामध्ये आदित्याला नेल्यामुळं थोडीशी काळजी वाटत होती. हायवे रोड होता सगळा, घरी जाऊस्तो. मग 15-20 मिनिटानंतर त्याचा कॉल आला की मम्मी मी व्यवस्थित पोचलेलो आहे घरी. आणि जाता जाता बघा त्या येड्याने काय केलं, माझी चप्पल रस्त्यात हायवेला पाडून टाकली. म्हणलं जाऊ दे, आता हायवेला चप्पल पडली तर पडू दे, पण तू रिटर्न जाऊ नको. गाड्या त्याच्यावर फास्ट येत होत्या ना, त्या चपलीहून जात होत्या. मग एका चपलीसाठी कशाला म्हणलं जीव धोक्यात घालायचा, जातो घरी. मग मग काय बघा, कशा आमच्या मैत्रिणी सकाळ सकाळ फ्रेश चेहरे नुसते. खूप त्यांना आनंद झाला होता की आज फिरायला चाललो आहे आम्ही चक्क. तर बघा, या 10वी पास आउट झालेल्या आत्ताच्याच माझ्या लेकी आहेत 5 जणी. त्या म्हणले की आम्हाला एका लाईनीतच मागं बसायचं, त्यामुळे त्यांना एकदम शेवटचं सीट दिलेलं आहे. किती गोड असतात बघा बघा. अगं बाई, तर तेवढ्यात आरतीला एक कॉल आला की माझी बस सुटलेली आरती मॅडम म्हणून. आणि 15-20 मिनटं झालं तर तिथून बस आलेली. त्या ताईला उशीर झाला होता. मग आरती म्हणली की आपली बस एक 5 ते 10 मिनटं थांबणार आहे, साईडला घेऊया आपण. मग बघा, बस साईडला घेतली, पण आम्ही कुठे थांबतोय बाई. लगेच तिथं चालू झालं, लगेच व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे. तर ती ताई लगेच आली 5 ते 10 मिनटामध्ये. मग आम्ही बसमध्ये चढलो. एवढा छान व्ह्यू होता बाहेर, इतकं मस्त वाटत होतं. सकाळ सकाळचा गारगार वारं आणि सगळ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर एवढा आनंद, एवढी उत्सुकता. त्याच्यानंतर आरतीने सांगितलं की हॉटेल पुढं बंद आहेत गॅसच्या टंचाईमुळं. तर पुढे एकच हॉटेल आहे, तिथं वडापाव मिळणार आहे, फक्त वडापाव आणि चहा. तर साईडला घेतली बस आमची आणि दिलखुश म्हणून वडापाव होता. खरंच दिलखुश करणारा वडापाव होता, एकदम मस्त लागला. सकाळ सकाळ खायची इच्छा नव्हती, पण ते आम्ही जवळजवळ गेल्यानंतर त्याच्या त्या खमंग वासामुळेच खायची इच्छा झाली. आणि आम्ही सगळ्यांनी एक एक वडापाव घेतला आणि एक एक चहा घेतला. आता वडापाव खाल्ल्यानंतर चहा तर पाहिजेलच ना. तर बघा कशा माझ्या मैत्रिणी सगळ्या तुटून पडल्यात वडापाववरती. आणि बघा, लगेच वडापाव असो काय असो, लगेच फोटो काढायचा आणि व्हिडिओ काढायचा. तिथला चहा पण खरंच खूप छान होता बरं का सकाळ सकाळ. आणि त्याच्यानंतर वडापाव खाऊन चहा पिऊन माझ्या फ्रेंड एवढ्या खुश झाल्या सकाळ सकाळच्या टायमाला, आणि चाललं एन्जॉय करायचं चालू त्यांचं. तर मस्त गाणी लावली होती महाराजांची आणि आम्ही थोडंसं एन्जॉय करत करत गप्पा मारत मारत फायनली आम्ही पोचलेलो आहे किल्ल्यापाशी. बघा तो किल्ला आहे. तर बस साईडला घेतली आणि एवढं छान नजारा होता. सकाळचे 6 वाजलेले होते बघा, 6 ते 6:15 वाजले असतील. आणि हाच तो किल्ला ज्याचं नाव आहे तिकोना किल्ला. हा इथून दिसायला जरी छोटा दिसत असेल ना, तरी खूप लांब आहे आणि खूप उंच आहे. तुम्हाला समजणंच आता पुढं पुढं व्हिडिओ बघत गेल्यानंतर. तर बघा, सगळ्या जणींना असं साईडला घेऊन आरती ताईने आमच्या काय केलं, सगळ्यांना गाईड केलं की वरती गड किल्ल्यांवर पावित्र्य राखायचं आहे. कुणीही कचरा करायचा नाही, कुणीही डान्स करायचा नाही, तिथं रील काढायची नाही. मग काय केली सुरुवात किल्ला चढायची महाराजांचं नाव घेऊन. मग सुरुवातीलाच पहिली पाटी होती बघा ही, ते वाचत थांबलेलो आम्ही थोडा वेळ की मी तिकोना गड बोलतोय असं. तर तिथं वाचत वाचत 5-10 मिनटं गेले आमचे. आणि हळूहळू एका एका लाईनीत आम्ही सगळेजण चालत राहिलो. आरतीने सांगितलं होतं की गड किल्ले चढताना व्यवस्थित सॉफ्ट कपडे घालायचे आहेत, म्हणजे अंगाला चिटकून बसतील असे कपडे घालायच्यात. का तर वर चढताना वाऱ्याने तुमचा ड्रेस तुमच्या डोळ्यावरती येईन, पायाखाली जाईन, पाय सटकू शकतो, खाली पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं कपडे असे व्यवस्थित घालायचे असतात. तिने सांगून पण मी काय केलं, सगळ्यांनी बघा किती छान कपडे घातलेत. आणि मी ड्रेसच घातला, पंजाबी ड्रेस, तो पण ओढणी सकट. मग चढताना छान वाटलं. त्याच्यानंतर अवघड चढाई जिथं लागली ना, तिथंच समजलं की बाबा असे कपडे नाही घालून आले पाहिजे मैत्रिणींनो. आणि नव्यादा मला मी चालत होते, जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ काढलेला, जेवढे क्लिपा घेता येईल तेवढे घेतल्यात मी. आणि माझ्या मैत्रिणी पण सपोर्ट करत होत्या की व्हिडिओ घ्यायला. आणि त्याच्यानंतर पुढे बऱ्याच क्लिपा मिस केले मी, मला घेता नाही आल्या, चढण्यात एवढा दम लागत होता. आणि हा शॉन कसा म्हणतोय बघा, कशी पोज दिली, मी पण येऊ का तुझ्या व्हिडिओमध्ये म्हणतोय. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढची वाटचाल चालू केली.
व्यवस्थित सगळे चढत होते आणि जिथं जिथं फोटो काढायचा पॉईंट होता तिथं थांबायचे सगळेजण, थोडासा दम घ्यायचे, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि हळूहळू चालत राहिलो आम्ही. ऊन व्हायच्या अगोदर आम्हाला गड पूर्ण वरती जाऊन खाली उतरायचा होता. त्याच्यामुळं आरती घाई करायची की जास्त वेळ टाईमपास करू नका, जास्त फोटो बिटो काढत बसू नका, आपल्याला लवकर वरती जाऊन खाली उतरायचे. आणि बघा जिथं सपई जागा दिसेल ना तिथं लगेच मी चालू झाले व्हिडिओ काढायला. व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर मी जास्त व्हिडिओ क्लिपा घेतल्या नाही का, तर आरतीचे मिस्टर हेमंतदादा सगळ्यात पुढे होते आणि ते म्हणले की काळजी करू नका, पाय सटकन व्हिडिओच्या नादामध्ये मोबाईल ठेवून द्या, तुम्हाला पाहिजे तेवढे क्लिपा मी देतो म्हणून. वरती जाऊन हेमंतदादा व्हिडिओ काढत होते आणि सगळ्यात पाठीमागं आरती होती. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये आम्ही सगळेजण होतो. त्याच्यामुळं आम्हाला भीती कसलीच वाटली नाही का, तर जिथं अवघड चढाई होती तिथं पटकन हेमंतदादा नाही तर आरती यायची आणि सपोर्ट करायची, हात द्यायचे वरती यायला. आणि बघा इथून मस्त चाललो आहे आम्ही. खरं तर चढायचं अवघड आहे आता इथून पुढं. इथं पायऱ्या अशा सपई नाहीत, अशा मोठ्या मोठ्या, हे बघा अशा येतात सगळ्या पायऱ्या. बघा आता सगळ्यांना थोडंसं अवघड चाललं आहे वरती चढायला. ज्या मैत्रिणींचं थोडंसं एज होतं आमच्यापेक्षा थोडं जास्त, त्यांना आणि ज्यांना सराव नव्हता चालायचा किंवा व्यायामाचा, योगाचा, त्यांना खूप अवघड गेलं. त्यांना म्हणजे मलाच अवघड गेलं जास्त. आणि आम्ही वरती चढून आलो. हा बघा पहिला दरवाजा आहे इथं, पहिला दरवाजा आणि पहिली पाटी आहे. इथून पुढं जायचं 4 दरवाजे आहेत. गडाचे पहिले प्रवेशद्वार असं लिहिलेलं होतं तिथं. आणि जिथं पाटी असायची तिथं मी 5 ते 10 मिनटं थांबायचे का, तर ते पूर्ण वाचायला छान वाटायचं. आणि बघा आमची मैत्रीण कशी सगळ्यांचं स्वागत करायला दारात उभं राहिली. आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेले. अशा महाराजांच्या ऐतिहासिक सगळ्या काय म्हणतात वस्तू गोष्टी बघण्यासाठी खूप छान वाटतं. समजत नाही कशासाठी असतं काय, तिथे गाईड नव्हतं कोण, पण छान वाटतं बघायला की आपले महाराज पण इथून येऊन गेलेले पहिले. बघा आमच्या लेकी कशा लगे दमल्या चालून. आता यांनी किती नव्या दमाला चाललं पाहिजे असं वाटतं कधी कधी. आपली पिढी तरी बरी आहे, थोडंसं भाजी भाकरी खाऊन तरी चांगले. हे आजकालची मुलं व्यवस्थित जे पाहिजे ते जेवण घेत नाहीत, त्याच्यामुळं त्यांना पाहिजे तितकी एनर्जी नाही आहे. तर बघा हा दुसरा दरवाजा आला, वेताळ दरवाजा. आणि तिथून पुढं आम्ही चालत आलो. इथं सपई जागा होती थोडीशी म्हणून ज्या पुढं माझ्या मैत्रिणी चालत आलते ना त्यांनी इथं व्यवस्थित आराम केला, झाडाखाली मस्त बसले आम्ही सगळेजण येऊस्तोवर. मग काय, जिथं चान्स भेटतं तिथं सोडायचं नाही. मग तिथं आम्ही फोटो काढले व्यवस्थित सगळ्यांचे, एकमेकांनी सगळ्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि मला वाटलं अरे वा मी करू शकते, किल्ला एवढा अवघड नाही. खरी मजा तर मैत्रिणींनो इथून पुढे बाबा बाबा. आता पुढं आलं बघा चपेटदान मारुती म्हणून एक बोर्ड लावला होता. आणि त्याचा काय इतिहास आहे ते नाही माहिती एवढं, का तर तिथं विचाराय कोणच नव्हतं. आमची ही सगळी ट्रिपच होती तिथं. चढताना भीती वाटत होती पायऱ्या चढताना, त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ काढता आले नाही. खूप व्हिडिओ मिस झाले माझ्याकडून, जिथं काढायचे होते तिथंच काढता आले नाहीत. आता याच्या पुढं चालत गेल्यानंतर चुन्याचा घाण आहे बघा, जुन्या पद्धतीचा. ते कसा चुना बनवत असतील, आणि तो चुना म्हणजे आपले गड किल्ले बांधण्यासाठीच असणार आहे. चला आता 5 मिनिटाच्या अंतरावरच वरती पोहोचायचं राहिलेलं आहे. तर बघा चढताना पायऱ्या ना अशा एक लेवलच्या नव्हत्या, त्या 2 पायऱ्यांमध्ये एवढं अंतर होतं आणि एकदम वरती असं चढून जायचं होतं. जाताना काही नाही वाटलं, छान वाटलं जाताना. नव्या दमाला चालत गेले. नंतर उतरताना जे पाय थरथरवत होते ना माझे, हाच बघा तो चुन्याचा घाणा. कशा पद्धतीने असन कसा असन माहीत नाही त्या काळात. आणि तिथून पुढं चालत चालत चाललो आम्ही. आता इथं एक पाटी लिहिली बघा, बाले गडाकडे. मग आता थोडंसं चालल्यानंतरच, पण इथून पुढं खरीच चढाई डेंजर आहे बघा. हे बघा हे असं आहे, वरती पोचायचं आहे आम्हाला. आणि इथून खूप डेंजर चढाई. इथूनच मला भीती वाटायला चालू झाली बघा चढायला. हे बघा वरून बघितले काय नाही, असं वाटत होतं की मरणाच्या दारातच उभं आहे आपण. काय माहीत पहिले आपले मावळे महाराज कसे चढत होते काय माहिती. इथं बघा मी शेवटची क्लिप घेतली आणि मैत्रीण वरडायला लागली, अगं पाय घसरा, आणि पडायच लागले होते मी इथं. तर म्हणली मोबाईल पहिला खिशात टाक. आणि मला खूप सपोर्ट करत होती ती, का तर ती खूप गड किल्ले चढलेली आहे, खूप फिरत असते ते. आणि मला म्हणली की मोबाईल ह्याच्यात बॅगेमध्ये टाक आणि व्यवस्थित चढ, इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही, खाली उंच खोल काय दिसते ते, नुसतं पायरीकडे बघायचं आणि चढत राहायचं.
तर ती सांगन तसं मी करत करत गेले वरती. आणि ह्या बघा इथं अर्ध्या टप्प्यावर गेलं ना पायऱ्यांच्या, तर इथं बसायला थोडीशी जागा आहे. तर बऱ्याच जणी तिथं बसले होते, पण मला बसायची पण भीती वाटत होती. मी आपलं हळूहळू हळूहळू चालत होते आणि माकडं पण होते तिथे, छान वाटत होतं. अरे भीती म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही घाबरू नका, का तर तुम्हाला जर चालायची सवय असेल तर एकदम इझी किल्ला आहे हा. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. का तर मी कधीच जास्त चालले नाही, जास्त कुठं वरती चढलेलं नाही कुठल्या गड किल्ल्यांवर, त्याच्यामुळे मला भीती वाटत होती. आणि बघा ह्या माझ्या मैत्रिणी तर किती तब्येतवाल्या तरी पण हळूहळू चढतात. मेन म्हणजे काय होतं इथं माहिती का, पायरी खूप छोटी होती. एक जण इकडून साईडने यायला लागला की आज भीती वाटत होती की धक्का लागला तर खाली आपण पडतं म्हणून. आणि धरायला थोडंसं कुठल्या जागेवर अवघड होतं ना, तिथं धरायला बांधलेलं होतं रस्सी किंवा ते पाईप बांधलेला होता. आता म्हणलं टेन्शन घ्यायची गरज नाही, का तर बघा हे आपले 2 मावळे बजरंगबली कसे आपल्याला सपोर्टला आलेले आहेत, हात द्यायला आलेत की चला मी वरती घेऊन जातो म्हणून. या दोघींना आरती सपोर्ट करत होती की या 2 मिनिटाच्या अंतरावर राहिले, चला 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 म्हणून. आणि फायनली आम्ही वरती पोचलो. वरती गेल्यानंतर जो आनंद होता तो वेगळाच होता. खूप छान वाटत होतं वरती गेल्यानंतर, सगळीकडला नजारा मस्त वाटत होतं. आता वरती तर आले पण खाली कसं जायचं, वरती चढताना काय नाही वाटत, खाली उतरताना डायरेक्ट असं एकदम स्ट्रेट दिसतंय. बघा इथं वरती आल्यानंतर हे असे काय खड्डे करून ठेवलेत ते काही समजलं नाही कशामुळे काय ते, असं भुयारीसारखं. आणि इकडं माझ्या मैत्रिणी थंड वाटते म्हणून मंदिराच्या तिथं खाली काही स्नॅक्स आणले ते खात होत्या, खाली बसलेल्या होत्या सावलीला. आणि त्याच्यानंतर वरती महादेवाचं मंदिर आहे. पहिल्या काही विकृत लोकांनी बघा हे कशी पिंड हे नष्ट केलेत, सगळे तोडातोडी केलेली आहे. आणि वरती गेलो आम्ही, आतमध्ये पिंड छान आहे, त्याचं दर्शन घेतलं. वितंडेश्वर महादेव असं महादेवाचं नाव आहे तिथलं मंदिरातल्या. आणि मस्त दर्शन झालं बघा. महाराजांची तिथं स्मारक पण ठेवलेले आहे, पुतळा ठेवलेला आहे, तर त्याचं मी दर्शन घेतलं. आणि आम्ही गेलो, पुढे गेल्यानंतर एक तलाव आहे, हिरव्या कलरचं पाणी, त्याच्यात हिरवं पिवळं काय असेल ते. आणि तिथे हेमंतदादा आणि आरती म्हणले की आपण छोटीशी एक रील काढू इथून चालताना, फक्त एक आठवण म्हणून राहील म्हणून. आम्ही तसंच चालत गेले. हे बघा असं वेगळंच पाण्याचा कलर होता, हिरवा पण नव्हता पिवळा पण नव्हता. मग ते पावसाचं साठलेलं पाणी काय एकदम जुनं पाणी ते काहीच माहीत नाही, एवढं उंच डोंगरावरती. एक छोटीशी रील काढली आम्ही. एका लाईनीमध्ये किती छान दिसतात बघा, कशा चालल्यात आमच्या म्हशी, सॉरी म्हशी नाही, माझ्या मैत्रिणी किती छान दिसतात एका लाईनीत मुंग्या निघाल्यासारख्या. आणि हेमंतदादा म्हणत होते लवकर चला, तर काय ते एकदम हळू चालणं होतं त्यांचं, का तर चलून दमल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही शिवगर्जना केली. त्याच्यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं पण म्हणलं सगळ्यांनी. आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस्य सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। हर हर महादेव। हर हर महादेव। नमो पार्वती पते। हर हर महादेव। धन्यवाद। गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार निशान भगवे भुवर भडके शत्रूचे मग काळीज धडके निशान भगवे भुवर भडके शत्रूचे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार। एकच मिनिट मुलींनो, माझी काठी कोणाकडे? कसा आपला भगवा फडकतंय बघा तिकडं शानमध्ये. आणि कशा आपल्या सगळ्या जिजाऊंच्या कन्या बसलेल्या होत्या नाश्ता करत, जे कोणी काय आणले खायला सोबत वरती, ते आरती म्हणली सगळ्यांनी खाऊन घ्या, आता खाली उतरायचं आहे आपल्याला.
त्याच्यानंतर फोटो थोडेसे काढले सगळ्यांनी आणि निघालो आम्ही खाली उतरायला. तर बघा जाताना थोडीशी एनर्जी डाऊन झाली आणि पायरीवर पायऱ्या पण अशा थोडेसे छोटे छोटे होत्या 4 इंचाच्या 5 इंचाच्या आणि पायऱ्यांमध्ये गॅप जास्त होता. तर पाय ठेवताना असं थरथर करत होतं, बॅलन्स राहत नव्हता पूर्ण एनर्जी डाऊन झाल्यामुळं. आणि असं वाटत होतं की पाय जर घसरला तर डायरेक्ट दरीत जाणार आपण. ज्या पण माझ्या ताईला मैत्रिणींना जायचे ना तर त्यांनी जाताना ग्लुकोन-डी पावडर पाण्यात मिसळून 1 लिटरमध्ये किंवा हेल्थ ओके पावडर मिळते बघा एक मेडिकलमध्ये, ते सोबत घेऊन जायची. त्याने थोडंसं एनर्जी आल्यासारखं वाटतंय. आणि डार्क चॉकलेट न्यायचं, असं तेलकट मळकट असं कुरकुरे बिस्किट अजिबात काय न्यायचं नाही. नेलं तर पार्लेचं बिस्किटच न्यायचं, त्याने जरा बरं वाटतं. मैत्रिणींनो, पहिला ट्रेक होता म्हणून मला थोडंसं अवघड वाटलं. अवघड काहीच नसतं, मनात जिद्द असेल तर काही पण होतं. आता इथून पुढे एक पण ट्रेक सोडणार नाही मी. कंटिन्यू असाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा नक्की. तर चला मग चाललो आम्ही आमच्या घराकडे. तर माझा जरा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे समजून घ्या त्यांनी तुम्ही, घसा बसलेला आहे माझा. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आता मला तिथे घ्यायला माझा छोटा मुलगा येणार आहे आणि सोडायला मोठा मुलगा आलता. तर छोटा मुलगा म्हणला मी माझ्या मित्राला घेऊन येतो आणि मी थोडंसं लांब असतानाच त्याला कॉल केला की तू येऊन थांब म्हणून. तर ओंकार मी सांगितलेल्या वेळेच्या अगोदरच 5 मिनिटं येऊन थांबला होता माझी वाट बघत. तर आता बघा याच्या पुढे लगेच दुसरा ब्लॉग येणार आहे दुसऱ्या किल्ल्यावरचा. नक्की सपोर्ट करा, बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.